तर बारामतीमधल्या सांगता सभेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादांच्या स्मृतीस्थळी या ठिकाणी पोहोचले आहेत। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा झाली आहे। त्यामध्ये सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित होते। सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आता दादांच्या स्मृतीस्थळी या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमधल्या अजित पवारांच्या स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आज सांगता सभा घेण्यात आली। बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान प्रांगणातील दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आता मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचले आहेत। ज्या प्रांगणामध्ये अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला तिथेच दादांचं स्मृतीस्थळ उभारण्यात येते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्मृतीस्थळी आता दाखल झाले आहेत। दादांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होते। सुनेत्रा पवार या तिथल्या उमेदवार आहेत। महायुतीबरोबरच महाविकास आघाडीने देखील सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला। आज बारामतीमध्ये त्यांच्या प्रचाराची सांगता सभा होती। यावेळेला सर्वच पक्षाचे नेते इथे उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सांगता सभेला हजेरी लावली आणि त्यानंतर आता दादांच्या स्मृतीस्थळी आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादांच्या स्मृतींना त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलंय। रामदास आठवले हे देखील या सभेसाठी इथे उपस्थित होते। त्यांनी देखील दादांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन केलं आहे। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा झाली। या सभेमधून पुन्हा एकदा दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून दादांच्या या स्मृतीस्थळी इथे आले होते। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जिथे दादांना अखेरचा निरोप देण्यात आला तिथेच अजितदादांचं स्मृतीस्थळ या ठिकाणी उभारण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी दादांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन केलं। तसेच त्यांच्या भाषणामधून सुद्धा त्यांनी अजितदादांच्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळी बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी सांगता सभा होते। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। अनेक नेत्यांनी इथे दादांच्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। तसंच सुप्रिया सुळे या देखील या सांगता सभेमध्ये उपस्थित होत्या। त्यांनी देखील दादांच्या स्मृतींना उजाळा दिला। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये अजितदादांच्या स्मृतीस्थळी थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, निखिला, आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बारामतीत दाखल झाले आहेत। आपण पाहिलं तर थेट देवेंद्र फडणवीसांनी जे आहे ते विमानतळावरून अजितदादांचं स्थळ आहे त्या ठिकाणी जे आहे ते गेलेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो त्यांच्यासोबत रामदास आठवले जे रिपब्लिकचे पक्षाचे नेते आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। या प्रचार सभेची सांगता आज जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। त्यामध्ये पाहिलं तर शिवसेनेचे नेते असतील, त्यामुळे महायुतीचे अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या ठिकाणी आले आहेत। आपण आता पाहतोय तर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठानच्या जवळ असलेल्या मैदानाजवळ असलेल्या स्मृतीस्थळावर जे आहे ते आले आहे। अजित पवारांचे त्यांनी दर्शन घेत आता ते सभास्थळाकडे जे आहे ते निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते यावेळी आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते पुष्पहार जे आहे तो अजितदादांच्या फोटोंना अर्पण करताना भाऊक झालेले देखील काही काळ आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या चित्रावरून आपल्याला पाहायला मिळतं की दोघांचीही मैत्री जी आहे ती किती घट्ट होती या ज्या संपूर्ण परिस्थितीवरून जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। निखिला, नक्कीच रणजित, आणि आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वात आधी त्यांनी दादांच्या स्मृतीस्थळी या ठिकाणी ते आले आणि दादांच्या स्मृतींना त्यांनी इथे अभिवादन केलं।
अनेक नेत्यांनी आपण पाहिलं तर सांगता सभेमध्ये दादांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर बारामतीची रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत.